नमस्कार मंडळी, आज बनवते पायनॅपल शिरा. पायनॅपल शिरा बनवण्यासाठी मी ड्रायफ्रूट कट करून घेतलेले आणि पायनॅपल देखील कट केलं. कढई ठेवले गॅसवरती. त्याच्यामध्ये मी 2 पळी साजूक तूप ॲड केलं आणि तूप कडक गरम झाल्याच्या नंतर आपण जो 1 वाटी रवा घेतलेला तो रवा आपण त्या तुपामध्ये ॲड करून व्यवस्थित तुपामध्ये भाजून घेणार आहे. जोपर्यंत रव्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला रवा व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. इथे माझा रवा भाजून झाला आहे. जे मी पायनॅपलचे बारीक पीसेस करून ठेवलेले ते जे पीस आपण बारीक केलेले ते रव्यामध्ये ॲड करणार आहे आणि रवा परत आपण व्यवस्थित असे ते पीस रव्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. ते मिक्स करून झाल्याच्या नंतर मी जे ड्रायफ्रूट कट केलेले ते देखील मी रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. पाहू शकता मी ड्रायफ्रूट ॲड केलेत आणि ते व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहे. ड्रायफ्रूट मिक्स झाल्याच्या नंतर मी रव्यामध्ये 1 ग्लास पूर्ण दूध ॲड केलं आहे आणि जसं लागेल तसं आपल्याला ॲड करायचं. पहिले 1 ग्लास दूध ॲड केलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आपण जसं लागेल तसं थोडं दूध आपण ॲड करून घेणार आहे. इथे रव्यामध्ये दूध ॲड करून व्यवस्थित आपण रवा मिक्स करून घेणार आहे. पाहू शकता इथे रवा व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये एक करून 3 वाट्या साखर ॲड केली आहे आणि साखर ॲड करून झाल्याच्या नंतर मी व्यवस्थित पुन्हा एकदा रवा आपला मिक्स करून घेतला आहे आणि आपल्याला रवा झाकून ठेवायचा आहे. म्हणजे इलायची पूड टाकली 1-2 चमचे आणि मिक्स करून व्यवस्थित आपल्याला रवा एकजीव करून घ्यायचा आहे. इलायची पूड मिक्स झाली पाहिजे आणि मस्त असा सुगंध दरवळला पाहिजे. त्याच्यानंतर मी हा रवा झाकून ठेवणार आहे 5-10 मिनटासाठी, कारण झाकून ठेवलं तर रवा मस्त असा फुलतो आपला. आणि इथे आपला पायनॅपल शिरा रेडी झाला आहे. पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर आणि खूप मस्त झालेला. वरून थोडेसे गार्निशिंगसाठी मी ड्रायफ्रूट ॲड केलेत आणि त्याच्यानंतर मी आता हा रवा सर्व करणार आहे खाण्यासाठी. तर पाहू शकता तुम्ही, खूप मस्त झालेला. त्याच्यावरती थोडे अननसाचे मी पीसेस ॲड केले छोटे. इथे आपला पायनॅपल शिरा रेडी झाला आहे. धन्यवाद.